संस्थेचे संचालक प्रवीण थोरात सर, आपल्या प्रशालेचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री आर डी जाधव सर, पर्यवेक्षक श्री डी पी मुळीक सर, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी, प्रथम शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये आयोजित या विज्ञान अपूर्व मेळावा यामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत, या कार्यक्रमातून आपल्याला विद्यार्थ्यांना असलेली विज्ञान विषयाची रुची, त्यांच्या असणाऱ्या नवकल्पना हे दिसून येणार आहे। हे प्रदर्शन म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांनी बऱ्याच आठवड्यापासून घेतलेली मेहनत आहे, घेतलेली शोधवृत्ती आहे। मुलांनो, आपल्याला विज्ञान विषयाची महत्त्व तर माहीतच आहे। अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू आपण वापरत असतो, या सर्वात विज्ञान आहे, हे सर्वांनाच माहीत आहे। पूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सर्जेराव थोरात काका, ज्येष्ठ संचालक ओण शिक्षण मंडळ ओण, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचेच मित्र, जे ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे या संस्थेच्या श्री बाळसिद्ध विद्यालय घोगाव या ठिकाणी ते सध्या विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। शिंदे सरांनी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कोनेगाव हायस्कूल कोनेगाव, त्याचप्रमाणे बामणवाडी हायस्कूल या ठिकाणी आतापर्यंत विज्ञान शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे आणि सध्या ते आपल्यापासून जवळच असलेलं घोगाव हे जे गावासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ओण शिक्षण मंडळ ओणचे माजी सचिव आणि ज्येष्ठ संचालक माननीय श्री सर्जेराव थोरात काका, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री महेश थोरात भाऊ, संस्थेचे संचालक माननीय श्री प्रवीण थोरात दादा, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर डी जाधव सर, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपलेले गोगाव हायस्कूलचे श्री शिंदे सर, आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षिका पी एस थोरात मॅडम आणि माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र, खरोखर कमी वेळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली तयारी पाहून मला हे वाटलं की आपण थोडंसं 5 मिनिटं का होईना पण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण। म्हणजे विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर सुद्धा त्याच्यामध्ये इतर ऍक्टिव्हिटीज तेवढ्याच प्रमाणात त्याच्या तयार झाल्या पाहिजेत किंवा त्याने केल्या पाहिजेत। यासाठी आपण वर्षभर शाळेमध्ये सहशालेय उपक्रम राबवत असतो, म्हणजे त्यामध्ये क्रीडा सप्ताह असेल, सहल असतील, पण त्याचबरोबर आपण वेगवेगळे अभ्यासपूरक उपक्रम पण राबवत असतो, जे आपल्या विषयाशी संलग्न असतात। फॉर एक्झाम्पल, लँग्वेजसाठी आपण निबंध स्पर्धा घेतो, वक्तृत्व स्पर्धा आहे, एकांकिका आहे, यामधून त्या लँग्वेजची त्या मुलाची वृद्धिंगत वाढवत असते। गणितला वेगवेगळ्या बँकेला भेट असेल, पोस्ट ऑफिसच्या भेट असतील, यातून व्यवहार ज्ञान असेल, यातून गणिताचा आपण विकास करत असतो। विज्ञान इतिहास भूगोलासारख्या विषयामध्ये आपण सहल काढतो, क्षेत्र भेट घेत असतो। आणि विज्ञान विषयामध्ये हे विज्ञान प्रदर्शन, ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा। आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे रोजच्या जीवनाशी निगडीत असणारा आपला विषय म्हणजे विज्ञान। आपण सकाळी उठला की जो श्वास घेतो पहिला, त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि आपलं जेव्हा अंत होतो, राख होती, त्यावेळी कार्बन डायऑक्साईड तयार होतो। म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत आपल्याबरोबर गणित आणि विज्ञान हे 2 विषय नेहमी असतात। या विषयातून आपल्याला आपल्यामधला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे। विज्ञान या विषयाची व्याख्या करताना आपण काय म्हणतो, विशेष ज्ञान। विशेष ज्ञान म्हणजे काय, त्याचा अर्थ दुनियाचा बोध घेऊन नव्याचा शोध घेणे, याला आपण काय म्हणूया, विशेष ज्ञान। आणि आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली तयारी पाहता खरोखर त्यांनी अतिशय चांगली तयारी केली। आता प्रयोग सादर करायचं म्हणजे फार काय मोठं नाही, आपण एक म्हण नेहमी ऐकतो बघा, गरज ही शोधाची जननी असते। आपल्याला गरज पडली की त्यातून शोध लागत गेले। मगाशी येताना गाडीमध्ये मी 2 छोटेसे प्रयोग वाचले, ते मी तुम्हाला फक्त सांगणार आहे या ठिकाणी, ज्याची राष्ट्रीय लेवलला सुद्धा दखल घेतली गेली। त्या म्हणजे आपण प्रयोग म्हणजे फार मोठं काय टेन्शन घेतो। एका मुलीचं उदाहरण त्यांनी फार छान दिलेलं होतं। एक मुलगी शाळेमध्ये शिक्षकाने तिला प्रोजेक्ट करायला सांगितला,
मग प्रोजेक्ट करायला सांगितलं तर आपल्याला स्टॅपलरची गरज पडते. मग तिनं तो स्टॅपलर घेतला आणि पिना मारायला सुरुवात केली. तर अचानक त्या स्टॅपलर मधल्या पिना संपल्या. आता पिना संपल्या चिडचिड होती आपल्या, अचानक कुठं पिना शोधत बसायचे, काय करायचं. त्या मुलीला मग काय आयडिया केली असेल बघा, साधी गोष्ट आहे, फार मोठी. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले माननीय श्री सर्जेराव थोरात काका, माननीय श्री प्रवीण थोरात, माननीय श्री थोरात सर, या प्रशालेचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आणि शिक्षक मित्र, तसेच आजचे छोटे शास्त्रज्ञ, आज तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी जमलेला आहात तो कार्यक्रम म्हणजे आपण असं म्हटलं जातंय की असं म्हणतात की असे कार्यक्रम आपले झाले पाहिजेत. आपण जसं जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करतो त्याच्या फक्त उद्देश काय असेल तर वाढ काय केलं पाहिजे जयंत्या पुण्यतिथ्या, हे थोडं मोठ्याचं जे कार्य आहे ते कार्य आपल्यापर्यंत आलं पाहिजे, आपल्या आचरणात आलं पाहिजे, आपल्या जीवनात कुठे आलं पाहिजे, आपण त्याचा अंगीकार कुठेही केला पाहिजे आणि हे झालं पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळी हे कराल, आपण त्या आचरणात आणू, आपल्या वागण्यात आणू, आपल्या जीवनात आणू, तेव्हा कुठेही चांगलं घडतं असं म्हटलं जातं. त्याचंच हे दोतक आहे असं म्हणायला हरकत नाही. संकल्पना सगळ्यांच्याकडे आहे. जसं मागाशी प्रस्ताविकेमध्ये मॅडमने सांगितलं, आपण सकाळी उठल्यापासून विज्ञान तुम्ही वापरता, विज्ञान बघता, विज्ञान सगळं शिकतो करतो आपण, पण तेच विज्ञान आहे, त्यालाच विज्ञान म्हणतात असं लेबल लावलं जातं. इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी बिलॉंग्स टू सायन्स असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स असतं असं म्हटलं जातं. हे कधी शक्य होतं, कधी शक्य झालं पाहिजे. आपण जर जे शास्त्रज्ञ होऊन गेले आपल्यातले त्यांचा जरा अभ्यास केला, विचार केला, माणसाच्या जीवनात काय झालंय, साध्या काय तुम्ही गोष्ट केली आणि त्यात तुम्हाला जर हे झालं, यश नाही मिळालं तर तुम्ही ते सोडून देता. खास करून अशी तरुण पिढी काय करता रे बाळा, तुम्ही कुठं चाललंय आपलं जीवन. जे शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्यांनी लाईटचा प्रयोग करण्यासाठी 99 वेळा ते अपयशी झालं होतं. म्हणजे आपल्या सातत्य एखादी प्रयत्न करण्याची चिकाटी जी आहे, चिकाटी आपल्याकडे आहे का. आपण एखादा प्रयोग, एखादी गोष्ट हाती घेतली, घरच्याने एखादं काम सांगितलं, ते पूर्ण करण्यासाठी पाहिजे तो आउट ऑफ द वे जावा किंवा ऑन द वे जावा. मेन काय आहे, पण द मोटो, तुमचा उद्देश काय असला पाहिजे, तुमचं ध्येय काय असलं पाहिजे की ते काम पूर्ण करणं. आणि त्यासाठी मग तुम्ही साम मार्गाचा वापर करून एका विशिष्ट मार्गाने आपण गेलो तर आपण त्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून तेच मी सांगतो तुम्हाला की त्या शास्त्रज्ञाने 99 वेळा तो प्रयोग अयशस्वी झाला, मग ते सोडून दिला का. मग आपण काय केलं पाहिजे, आपण सुद्धा शिकलं पाहिजे की पहिल्या प्रयत्नामध्ये आपण नाही यशस्वी होऊ शकत, नाही झालो.
आपल्या विद्यालयामध्ये विज्ञान विभागाच्या माध्यमातून अपूर्व मेळावा याचं उद्घाटन समारंभ पार पडला। यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे माजी सचिव विद्यमान संचालक सन्माननीय सर्जेराव थोरात काका, त्याचबरोबर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बाळशिंद विद्यालयाचे उपशिक्षक विज्ञान शिक्षक शिंदे सर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय भाऊ, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक सुरेश तात्या थोरात, त्याचबरोबर संचालक प्रवीण कुमार थोरात भाऊ, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. जाधव सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मोहित सर, विज्ञान विषय शिक्षिका पी.एस. थोरात मॅडम व विद्यालयाचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थ्यांचे, खास करून ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपकरण मांडलेले आहेत किंवा रांगोळी प्रदर्शन सर्वच घटकामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे असे सर्व विद्यार्थी यांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं मनापासून हार्दिक असं आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर करतो। आज 28 नोव्हेंबर आणि त्यानिमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे। यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी कोरोगेटेड पेपरवर विज्ञानातील आकृत्या काढलेल्या आहेत। वेलवेटचा जो दोरा असतो त्या दोऱ्याच्या माध्यमातून कोरोगेटेड पेपरवरती अशा पद्धतीने आपल्याला आकृत्या पाहायला मिळतील।
About my project name is rain harvesting. पाण्याची संचलन. विशिष्ट प्रकारचे ठिकाणी घ्या म्हणजे फोर आहे कसं आलं का लक्षात सर इथं पण जरा लक्ष दे दाखव हळू असं हळूहळू टप्प्याटप्प्यानं बस तुझ्या एखादा रोबोटचं काम दाखव. शेतीची सगळी कामं आपण रोबोट करतो असं दाखवलं.
आणि ते बाजूला करून प्रिंट करणार छान छान एक नंबर. तुझं जरा हे आवडलं असतं सर व्हिडिओ काढा की तुला. रस्त्यावर पाणी जाते तेव्हा नाही का वॉटर सेव्ह झालं पाहिजे काय सरांना घ्या. तुम्ही शूटिंगमध्ये घ्या की जरा मी करू का जरा जिकडे करतो ना.
हा अपूर्व विज्ञान मेळाव्यात या ठिकाणी विविध प्रकारचे प्रयोग मांडण्यात आलेले आहेत आणि आता या ठिकाणी परीक्षणासाठी रणनवरे मॅडम, आर एस पाटील मॅडम आणि डवळे मॅडम आहेत. ते या ठिकाणी प्रयोगांचं परीक्षण करत आहेत. याच्यामध्ये प्रथम 5 क्रमांक काढले जाणार आहेत. त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना माहिती विचारताना तसेच वैज्ञानिक रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि या रांगोळीचं परीक्षण करताना 3 परीक्षक आहेत. SM थोरात मॅडम, पोळ सर आणि ND थोरात मॅडम हे लहान गटातील आणि मोठ्या गटातील रांगोळ्यांचं परीक्षण करत आहेत. अतिशय सुंदर रांगोळ्या या ठिकाणी मोठ्या गटातल्या मुलांनी काढलेल्या आहेत. परीक्षकांची खरी कसोटी या ठिकाणी दिसणार आहे. मला वाटतं सगळ्याच नंबरच्या रांगोळ्या आहेत, परंतु आपल्याला प्रथम 5 क्रमांक काढायचे आहेत. मोठ्या गटातील 10 रांगोळ्या असतील आणि लहान गटातील 20 रांगोळ्या आहेत. आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याची सुरुवात बघा या ठिकाणी सुंदर रांगोळी झाली. सुस्वागतम 2025 सायन्स एक्झिबिशन आणि विविध प्रकारचे वैज्ञानिक उपकरणं जे आहेत त्या रांगोळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुंदर रेखाटन या ठिकाणी रांगोळीचं केलेलं आहे. ही मला वाटतं सायली कसबे, त्यानंतर प्रतीक्षा यादव या विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी आहेत. प्रयोगांचं परीक्षण करताना परीक्षक आपल्याला पाहायला मिळतील. तसेच काही पालकही या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत. तर हे पाहू शकता भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. अपूर्व विज्ञान मेळाव्याचा हा दुसरा दिवस आहे आणि आमच्या शाळेच्या शेजारची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनश्रीनगर या शाळेचे विद्यार्थी की ज्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड आहे आणि त्या शाळेचे शिक्षकसुद्धा इथं प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत.
आहेत. काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट. तर हा फरशी पुसणारा रोबोट आहे. चालू कर या. हां, आता फिर बघा, हे साफसफाई करतो खाली. आता इथं ते मोठा केला की ते असं पुसत जातो. हा रोबोट आहे, घरातली कामं करतो. आणि तिथला एक रोबोट कुठं गेला? ठीक आहे, तो एक कटरचा आहे, म्हणजे शेतातील रोप असतात का नाही, ते कापायचं काम करतो. चालेल का चालू? इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनश्री नगरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आदर्श गाव हे मॉडेल पाहण्यासाठी आलेले आहेत. हे जे मॉडेल जे आहे राज संतोष देशमुख आणि निरंजन राहुल देशमुख आणि सुफियान या 3 विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. हे विद्यार्थी नारायणवाडीमधून येतात आणि त्यांनी ही आदर्श गावाची प्रतिकृती केलेली आहे. आता आदर्श गावामध्ये बघा, भरपूर झाडे आहेत, स्वच्छ रस्ते आहेत, त्यानंतर ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, दवाखाना आहे, पिण्याच्या पाण्याची सुंदर व्यवस्था आहे, कचरा कुंडी आहे, म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थित जागा आहे. अशा पद्धतीनं गावामध्ये सर्व सुखसुविधा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत. अशा पद्धतीने त्यांचं एक सुंदर आदर्श गाव आहे आणि याची प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे. त्यांना त्यांच्या गावाचा खूप अभिमान आहे. अशा पद्धतीनं या 2 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मोठं मॉडेल बनवलेलं आहे. त्या 2 विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनश्रीनगर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत बघा, ते अपूर्व विज्ञान मेळावा आमच्या शाळेमध्ये जो भरला होता त्यासाठी ते बघायला आले होते. आता त्याच्यामध्ये तुझं नाव काय गं? आराध्या सुनील थोरात. हे आपलं थोडंसं मत व्यक्त करत आहे. हां, बोला. खूप छान होतं. खूप छान होतं. हां, तुम्ही पंडित गोविंद वल्लभ हायस्कूल व ज्युनियर के जी कॉलेज या स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरलेलं होतं. ते खूप मला आवडलं. व्हेरी गुड. अजून कोण? ठीक आहे, तर त्या लहान मुलांनी आमच्या शाळेला अभिप्राय दिलेला आहे. सर्व इथं जण आले, प्रदर्शन पाहिलं सर्व विद्यार्थ्यांचं, आणि त्यांना घेऊन आलेले शिक्षक लादे मॅडम आहेत, यादव सर, त्यांचंही हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद.